नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आज आपण बघूया. मुरंबा या मालिकेमध्ये महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे इरावती. कोणालाही सुखी बघू शकत नाही किंवा सगळ्यांना बर्बाद करण्याच्या इराद्याने त्यांच्या घरात आलेली असते. मुकादमांची वाट लावायची, मग काय माझ्या मनाला शांती मिळणार या इराद्याने आलेली इरावती आत्या अगदी शेवटपर्यंत लढत असते. प्रत्येकाचं वाटोळ केल्याशिवाय मी इथून हटणार नाही हा तिच्या ठाम निर्णयावरती अजूनही ठाम असते. तिने सगळ्या घराची वाट लावलेली असते आणि सगळ्यांचे संसार अगदी मोडून टाकलेले असतात. आता बाकी असतो थोडाफार तो आपल्या अक्षयचा संसार. अक्षयकडे फक्त मुलगी असते आणि अक्षय रमा समोर असूनही त्यांना एकत्र येऊ देत नाही किंवा बायको म्हणून स्वीकारू देत नाही ही इरावती. अशी काय डावपेच करते आणि अक्षयच्या मनातून रमाला कशी उतरायची यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असते इरावती आत्या. आता तर तिने नवीन पॉइंट शोधून काढलेला असतो आणि अक्षय आणि रमा कायमचे म्हणजे आयुष्यभरासाठी वेगळे होणार यासाठी तयारी केलेली असते. रमा काही केल्या हटत नसते आणि अगदी लढण्यासाठी खंबीरपणे इरावती आत्याच्या समोर उभी असते. हे इरावतीला सहन होत नसतं. काही केलं तरी या रमाची जिरवायची आणि अक्षयला आणि रमाला कायमचं वेगळं करायचं यासाठी एक धमाका असा तिने शोधून काढलेला असतो. आणि बरोबर पाडव्याच्या दिवशी तो धमाका करणार असते इरावती आत्या. अक्षयच्या कानात काय बाई तिने सांगितलेलं असतं. सकाळी जाऊन अक्षय आणि मालविका अंगठ्या घेऊन आलेले असतात, पण तेही सांगितलेलं असतं की संध्याकाळी आपण पार्टी करणार आणि त्या पार्टीमध्ये सगळ्यांना सांगणार की मालविका आणि अक्षय एंगेजमेंट करताय. तोपर्यंत घरातल्या कुणालाही काही माहिती होऊ द्यायचं नाही हे इरावतीने ठरवलेलं असतं. इरावती, मालविका आणि अक्षय या तिघांमध्येच हे बोलणं असतं. कुणाला काहीही माहिती नसतं. अगदी नॉर्मल सगळ्यांची तयारी असते आणि दिवाळीचा आनंद लुटत असतात. पाडवा असतो त्यामुळे काय घरात वेगळाच काही जोश असतो. आणि बिचारी एवढीशी आपली आरोही आईच्या मागे लागलेली असते की आई काही झालं तरी तू आज बाबांना औक्षण करणार आणि बाबा तुला गिफ्ट टाकणार आहे. एक तर साडी देणार किंवा ड्रेस देणार की अजून काही देणार ग, असू दे, तू साडी छान दिसते ना, मग तुला बाबा आहे ना आज साडीच देणार आहे. रमा म्हणते शांत बसतीस का, हे पाडवा वगैरे काही करायचं नाहीये आणि तुझ्या बाबांचं औक्षण तर मी करणार नाहीये. आरोहीने आता हट्ट पकडलेला असतो की तू औक्षण करणार म्हणजे करणार, बाबांना मी तुझ्याकडून ओवाळून घ्यायला लावणार. तेव्हा आता विचारे आरोहीची इच्छा पूर्ण करायची म्हणून रमाही कुठेतरी तयार झालेली असते. मनाची समजूत काढते आणि आरोहीला छान वाटेल म्हणून पाडवा आपण साजरा करूया असं तिने ठरवलेलं असतं. दोघी आता सकाळी सकाळी उठतात, मस्तपैकी छान रेडी झालेले असतात. आरोहीला आता नाश्ता भरवायचा असते. बाबा आल्याशिवाय मी काय खात नसतो, बाबा येणार त्याच्या आधी तू खाऊन घे, नाही तर बघा. आता रमाही आरोहीला ओरडते आणि जबरदस्तीने तिला भरवत असते. तेवढ्यात काय अक्षय आलेला असतो आणि अक्षयने अंगठी आणलेली असते. अक्षय सकाळी कुठे गेला हे माहितीच नसतं, कारण इरावतीने सांगितलेलं आहे की कुणाला काहीही सांगायचं नाही. अक्षयने ती अंगठी लपवलेली असते आणि काहीतरी काम आहे असं म्हणून तो बाहेर गेलेला असतो. रमाच्या मात्र लक्षात येतं की अक्षयचं काहीतरी चाललंय आणि काहीतरी लपवतोय. ती काही बोलत नाही किंवा लक्षही देत नाही. अक्षय जेव्हा रूमच्या बाहेर निघून जातो तेव्हा रमाने ड्रॉवर उघडून ती अंगठी बघितलेली असते. जबरदस्तीने ती अंगठी आरोहीने तिच्या हातात घातलेलीही असते आणि अशी काय फिक्स बसते की ती किती काढली तरी काढण्याचा प्रयत्न केला तरी ती बाहेर काय आलेली नसते आणि बोटामध्ये अगदी फसलेली असते. रमाला या गोष्टीचं टेन्शन तर असतंच. आरोही, अगं आई टेन्शन घेऊ नको, बाबाने पाडव्याचं गिफ्ट आणलंय, असू दे आणि अजिबात काढण्याचा प्रयत्न करू नको. इरावतीने इकडे काहीतरी वेगळाच प्लॅन केलेला असतो. सकाळचं जेवण बाहेरून बोलवलेलं असतं आणि संध्याकाळचं सुद्धा. यांना असं वाटतं की पाडवा आहे, आनंदाचा क्षण आहे, म्हणून कोणाला काम करायला नको म्हणून सगळं काही जेवण वगैरे बाहेरून बोलवलंय. त्यात राणी म्हटलेली असते की मॅडम संध्याकाळी छोटीशी पार्टी ठेवली आहे अक्षय सरांनी. मग एवढं काय रमा विचार करत नाही, असेल पाडव्याची पार्टी म्हणून ती इग्नोर करते. खरा धमाका असतो इरावतीच्या डोक्यात. तिने बरोबर सगळी काही तयारी गुपचूप केलेली असते आणि संध्याकाळी पार्टी आहे एवढंच काय घरच्या लोकांना सांगितलेलं असतं. आता ही घरची जी मंडळी असतात ती पार्टी म्हणून एक्साइटेडमेंट तर असतेच, छान असे तयार होतात आणि पार्टीला कधी जातो असं झालेलं असतं. सगळे छान नटलेले असतात आणि इरावतीने स्वतः एक साडी चॉईस केलेली असते, त्यावर गजरा ठेवते आणि अक्षयला म्हणते की ही स्वतः साडी रमाला देऊन ये आणि हीच साडी पार्टीत घालून यायची आणि गजराही माळून यायचा, तिला आवर्जून सांग. अक्षयला जरा ऑकवर्ड फील होतं. आत्या हे कशासाठी आहे सगळं? इरावती म्हणते अरे कशासाठी म्हणजे, आपल्या घरात राहतीये म्हणल्यावर तिचंही कौतुक केलं पाहिजे, आपल्या आनंदात तिलाही सामील करायचंय. बरोबर की नाही अक्षय?
अक्षयला इरावतीचा डावपेच काही कळत नाही. अगदी सहज म्हणून तो साडी रमाला नेऊन देतो. अक्षयने साडी दिलीये या आनंदाने, अगदी आनंदाने ती स्वीकारते आणि आनंदाच्या भरात ती साडी घालून गजराही माळते. तिच्या समोर पुढे काय हे तिला काही माहिती नसतं. खरं काय आहे ते जेव्हा पार्टी सुरू होईल तेव्हाच धमाका होणार असतो. त्यामुळे रमा अगदी छान अशी तयार झालेली असते. तिला एक वेगळाच आनंद असतो. पाडव्याच्या दिवशी अक्षयने इतकी सुंदर साडी मला गिफ्ट केली आणि त्यावर गजराही दिला. आता ती जरा पॉझिटिव्ह विचार करायला लागलेली असते. अक्षयने साडी दिली, गजरा दिला म्हणजे माझ्याविषयी काहीतरी त्याला वाटायला लागलंय आणि खरंच हळूहळू राग जाऊन तो माझ्याकडे येणार का आणि अक्षय आणि माझं पहिल्यासारखं नातं सुरळीत होणार का? खूप सारे प्रश्न आपल्या रमाच्या समोर असतात. रमाला याची सगळी उत्तरं मिळवायची असतात ती संध्याकाळी पार्टीमध्ये. रमा आनंदात असते आणि रमा म्हणते संध्याकाळी काय ते खरं कळणारच आहे. आता अक्षयने इतके प्रेमाने साडी दिली, मग ती साडीही नेसते, गजराही माळते, छान अशी तयार होते आणि आरोहीलाही खूप छान तयार केलेलं असतं. आता मात्र सगळे पार्टीत जमा झालेले असतात आणि आता पार्टीत नेमकी काय आणि कशासाठी हे तर कळणारच. म्हणून सगळे अगदी आतुरतेने वाट बघत असतात की इरावती आत्या कधी काय सांगणार आणि या पार्टीचा आनंद आम्हाला कधी मिळणार. कधी कधी माणसाने कितीही काही ठरवलं तरी देवाच्या मर्जीच्या पुढे कोणाची काही चालत नाही किंवा कितीही प्रयत्न केले तरी नशीब बदलता येत नाही हे म्हणतात ते अगदी या प्रसंगातून आपल्या समोर आलेलं आहे. इरावती आत्या सगळे आलेले असतात आणि म्हणतात की आज ही पार्टी ठेवलीये ती अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा करण्यासाठी. जेव्हा म्हणते की आज अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते रमाच्या. तिने अक्षयबद्दल काहीतरी वेगळाच विचार केलेला असतो आणि समोर काहीतरी वेगळंच आलेलं असतं. आता मात्र रमा काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. अगदी आशेने ती अक्षयकडे बघायला लागते. पण अक्षयने आता आत्याला वचन दिलेलं असतं की मी साखरपुडा करणार. त्याचीही मजबुरी असते. तो काही एक बोलत नाही आणि साखरपुड्याला अगदी उभा राहिलेला असतो. आरोहीला धक्का बसलेला असतो आणि आजीला सुद्धा. आजीला आतापर्यंत अपेक्षा असते की अक्षय आणि रमा यांच्यामध्ये सगळं काही सुरळीत होणार आणि पहिल्यासारखा कदाचित ते संसार करायला लागतील आपल्या आरोहीसाठी. इरावतीने तर काय सगळा डावच उलटवून टाकलेला असतो. सगळ्यांच्या समोर डायरेक्ट साखरपुड्याची तयारी झालेली असते आणि दोघांच्या अंगठ्या वगैरे सगळं काही प्लॅनिंग करून ऑन दी स्पॉट सगळ्यांना उभं केलेलं असतं. आता इरावती आत्या स्वतःच्या हातात त्या अंगठ्या असतात आणि आता एक अंगठीची डबी अक्षयकडे देते आणि एक मालविकाकडे. अक्षयला म्हणते की तू आधी मालविकाला अंगठी घाल मग मालविका तुला घालेल. आता कोणाचं काहीही चालत नसतं. जो तमाशा चाललाय ते सगळे काही बघत असतात. अक्षय जेव्हा डबी खोलतो त्या डबीमध्ये अंगठीच नसते. आता मात्र धक्का बसतो आपल्या इरावतीला. अक्षय काय रे? अगं आत्या यातली अंगठी कुठे आहे? तुझ्याकडेच होती ना, मग मला कसं माहिती असणार? आता मात्र सगळ्यांना टेन्शन येतं की अंगठी कुठे गेली असणार. शोधाशोध सुरू होते, गोंधळ सुरू होतो. तेवढ्यात चिमुकलीचा आवाज येतो. अरे बाबा अंगठी आईच्या हातामध्ये. सकाळीच आईला घालून दिलीये मी ती. कसं आहे ना बाबा, मला असं वाटलं की पाडव्यासाठी गिफ्ट आणलंय तू आईला म्हणून ती अंगठी मीच तुझ्या आधी आईच्या हातात घातलीये आणि आईच्या बोटामध्ये इतकी फिक्स झालीये की आता काही केलं ती निघत नाहीये. आता मात्र इरावतीच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. संताप संताप झालेला असतो. नको ते उद्योग कुणी करायला लावले आणि ह्या रमाला ही अंगठी घालायलाच कुणी लावली. आता मात्र चिडचिड करते, रागराग करते, पण अक्षयच्या समोर काही दाखवताही येत नाही. अगदी हसत हसत म्हणते, रमुकडी ती हातातली अंगठी काढ बरं. रमा म्हणते, आत्या मी खूप प्रयत्न केलाय पण ती अंगठी निघायला काय तयारच नाहीये. खूप प्रयत्न करते, स्वतः इरावती येते आणि ती अंगठी ओढायला लागते. तेवढ्यात काय सीमा अगदी देवासारखी दोघींच्या मध्ये येऊन उभी राहते. बास इरावती, बास ग. अगं जे देवाच्या मनात आहे ते कोणीही बदलू शकत नाही आणि देवाने जे लिहिलंय ते कोणीही किती ताकद लावली तरी पोचू शकत नाही. आता तरी इरावती तू शहाणी हो आणि तुझी कारस्थानं बंद कर. रमा आणि अक्षयला कुणीही वेगळं करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आता तू तरी मान्य कर. आतापर्यंत एवढे कारस्थानं करत आली तरीही काही समाधान मिळालं नाही का? शेवटी देवानेच ती अंगठी रमाच्या हातात दिली, ज्याची वस्तू त्याच्याकडे परफेक्ट व्यवस्थित अशी पोहोचलेली आहे. जी वस्तू ज्याच्याकडे असायला हवी ती आधीच त्याच्याकडे गेलेली आहे आणि देवाची मर्जी तू बदलू शकत नाही ग इरावती. सीमा काय बोलत असते सीमाला कळत नसतं. रमाच्या बाबतीत जेव्हा निर्णय येतो तेव्हा मात्र सीमा गप्प बसत नाही. इरावतीला नको ते बोललेली असते आणि म्हणते, योग्य तेच झालंय. रमाकडे अंगठी आणि अंगठी काढायचा प्रयत्न करायचा नाही. देवाची मर्जी बदलायला तू काय देव नाहीयेस.
रमा हातातून अंगठी काढणार नाही, कारण ती अक्षयने आणली आहे रमासाठी. इरावती म्हणते, अगं वहिनी, इरावतीला अक्षयच्या समोर ओरडता येत नाही, काही त्रासही देता येत नाही. अगदी हसत हसत सीमा जे बोलली ते गपचूप सहन केलेलं असतं आणि शांतपणे काय ऐकत असते. सीमा जेव्हा रमा आणि इरावतीच्या समोर येऊन उभी राहते तेव्हाच सीमाला अगदी ताकद आलेली असते आणि ती इरावतीशी लढायला खंबीरपणे उभी राहते. रमाच्या हातातली अंगठी ती काय काढू देत नाही. इरावती म्हणते, अरे अक्षय, अगदी हसत हसत, नाही निघत अंगठी तर असू दे, आपण दुसरी अंगठी बघूया, साखरपुडा होणं महत्वाचं आहे. म्हणून इरावती दुसरी अंगठी शोधण्यासाठी किंवा दुसरी अंगठी अरेंज करण्यासाठी तेवढा वेळ जातो. सगळे आता जिकडे तिकडे गेलेले असतात, साखरपुडा होणार, मी दुसरी अंगठी आणतीये. अक्षय म्हणतो, ठीक आहे आत्या, तू अंगठी आण, मग आपण परत साखरपुडा करूया. इरावती आता अंगठी आणण्यासाठी बाहेर गेलेली असते आणि तेवढ्यात काय आपला अक्षय त्याला आरोही म्हणते, अरे बाबा, मला एवढा ऍपल कट करू दे. आरोहीला ऍपल खायचा आहे म्हणून अक्षय ऍपल कट करायला जातो, तर ज्या बोटामध्ये अंगठी घालायची असती ते बोट कापलेलं असतं सुरीने. अक्षयच्या बोटातून खूप रक्त वाहत असतं. रमा पटकन त्याला मलमपट्टी करते आणि ते बोट पूर्ण पॅक केलेलं असतं. अक्षय आता एक ते डायबिटीस असतो, त्यामुळे जखम झाली की लवकर भरत नाही. अक्षय खूप पॅनिक होतो आणि त्याहूनही रमा म्हणते, का धडपड केली, मी दिलं असतं ना हिला, काय गारोही बाळा, का बाबाला त्रास दिला. अक्षय म्हणतो, असू दे. सगळ्या काही गोंधळामध्ये खूप वेळ निघून गेलेला असतो. आता मात्र इरावती धडपड करत ती अंगठी आणतेच. सगळ्या लोकांना म्हणते, चला आता साखरपुडा पूर्ण होणार, आता मात्र काही विघ्न येणार नाही बरं. इरावती जाम खुश असते आणि त्याहूनही मालविकाला माहितीच नसतं की अक्षयचं बोट कापलंय आणि इरावती बाहेर गेल्यामुळे तिलाही या गोष्टीची काही कल्पना नसते. अक्षय आता जेव्हा खूप आनंदी असते आणि खुनशीने ती रमाकडे बघत असते. तू कितीही प्रयत्न केले मला या घरातून जा म्हणण्याचे किंवा तू अक्षयची बायको बनण्याची शेवटपर्यंत धडपड केली. आता बघ रमा, शेवटी बायको मीच झालीये अक्षयची. आज साखरपुडा होणार आणि काही दिवसात आमचे लग्न. वेगळेच काहीतरी प्लॅनिंग आपल्या मालविकाने मनातल्या मनात सुरू केलेले असतात आणि खुनशीने अगदी रमाकडे बघत असते. रमा या गोष्टीकडे लक्षही देत नाही किंवा फारसा काही परिणाम होत नाही. रमा आणि अक्षयचं नातं काहीतरी वेगळं असतं. कोणीही काही केलं, कितीही प्रयत्न केले तरी ते वेगळं होणार नाही याची खात्री रमाला असते. त्यामुळे जास्त काही ती वाईट वाटून घेत नाही आणि तिच्याकडे लक्षच देत नाही. आता राणीला इरावती म्हणते की सगळ्यांना बोलून आण आणि परत साखरपुड्याची तयारी केलेली असते. आता अक्षयने वचन दिलेलं असतं, त्यामुळे तो वचन काय मोडू शकत नाही. अक्षय परत साखरपुड्यासाठी उभा राहिलेला असतो. मालविका अगदी आनंदामध्ये असते आणि मोठ्या ॲटिट्यूडमध्ये ती अक्षयच्या समोर उभी राहते. इरावती म्हणते, चला मगाशी काय अंगठी नव्हती, फसली आहे त्या रमाच्या बोटात, आता आणली की नवीन अंगठी, आता काय प्रॉब्लेम होणार नाही अक्षय. चल बरं, आधी मालविकाच्या बोटात अंगठी घाल. मालविका म्हणते, मी घालते की अक्षयजींच्या हातामध्ये आधी, आणि मग अक्षयजी मला घालतील, म्हणजे मगाशी जे झालंय ते परत व्हायला नको. इरावती म्हणते, बरं मालविका, तुला जे योग्य वाटेल ना ते करूया आपण. इरावती आणि मालविका मुद्दाम करत असते. काका आणि मावशी अगदी तळपायाच्या मस्तकात गेलेली असते आणि ह्या इरावतीची कशी जिरवायची याचा ते विचारच करत असतात. ते विचारी खूप प्रयत्न करतात, पण अक्षय समोर असल्यामुळे काहीही त्यांचं चालत नाही किंवा मालविका आणि इरावती यांचं काही वाकडं करू शकत नाही, कारण समोर अक्षय असतो आणि अक्षय समोर असला की कुणाचं काही चालत नाही. हे इरावतीला सुद्धा माहिती आहे की हे दोघं किंवा रमा मला काही एक त्रास देऊ शकत नाही. म्हणून तर अक्षयच्या समोर इरावती नाटकं करत असते आणि सगळं काही तिचं फावत असतं. इरावतीच्या धमक्यांना आणि तिचा जो त्रास देत असते त्याला मात्र आपली सीमा घाबरलेली नसते आणि बरोबर खंबीरपणे मगाशी उभं राहून रमाची बाजू घेतलेली असते. आता मात्र इरावती मुद्दाम त्या अंगठ्यांचा ट्रे पुढे करते. मालविका, तू आधी अक्षयच्या बोटामध्ये अंगठी घाल, मग अक्षय तुझ्या बोटात घालेल. मालविका अगदी आनंदाने उड्या मारतच ती अंगठी घेते, अक्षयच्या बोटात घालायला जाते. अक्षय म्हणतो, अगं आत्या, तुला मी सांगायलाच विसरलो. इरावती म्हणते, आता काय झालंय अक्षय, आता काय प्रॉब्लेम आहे, अंगठ्या आल्या, तूही रेडी आहेस, मालविका रेडी आहे, आता काय सांगायला विसरला. अगं आत्या, मगाशी मी जेव्हा आरोहीला ऍपल कट करून देत होतो तेव्हा ती सुरी सटकली आणि माझ्या बोटावर आली आणि एवढं काय मला लागलंय की खूप रक्त गेलं आणि त्याने मला एवढं मोठं बँडेज बांधायला लागलं. आता ज्या बोटात अंगठी घालायची आहे त्या बोटात अंगठी घालणं इम्पॉसिबल आहे. अंगठी घातल्याशिवाय साखरपुडा काय पूर्ण होणार नाही. त्यामुळे आय एम सॉरी आत्या, नको नाही कुटाने करू आणि कशाला हे साखरपुडा वगैरे. इरावती म्हणते, काय हे. आता मात्र इरावतीला धक्का बसलेला असतो. जेवढे काय कपटी कारस्थानं तिने केलेली असतात परत एकदा इरावती आत्या तोंडावर पडलेली असते
आणि अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा जागेवर थांबलेला असतो. आता मात्र मालविका जेवढ्या ॲटिट्यूडने साखरपुड्यासाठी उभी राहिलेली असते ते सगळं काही फ्लॉप झालेलं असतं. अगदी तोंडात मारल्यासारखी शांत उभी राहते. अक्षयच्या बोटाला एवढे मोठं बँडेज आहे, आता अंगठी घालणं इम्पॉसिबल. अक्षय म्हणतो, आत्या खूप वेळचं बोलेल म्हणत होतो, आता बोलूनच टाकतो. मला असं वाटतंय की एवढा काय प्रयत्न करते तू मालविका आणि माझं लग्न लावण्याचा, अगदी साखरपुडा करण्याचा, ते शक्यच नाही किंवा वर्षा देवालाही ते मान्य नाहीये. देवाला जर मान्य असतं तर ही अंगठी रमाच्या हातात मागाशी फसली नसते आणि आता माझ्या बोटाला लागलं नसतं आणि मला एवढी मोठी जखम झाली नसते. आत्या तू नाच सोडून दे. मालविका आणि मला साखरपुडा वगैरे काही करायचा नाही आणि लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. जे काय चाललंय ना आत्या ते आणि अगदी तसंच चालू दे. तू आमच्या लग्नासाठी काही एक धडपड करू नको. आणि हो, जरा मी तुला स्पष्ट सांगतोय, जे देवालाच मान्य नाहीये ते आपण का धडपड करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. अक्षय म्हणतो, आत्या आता ही साखरपुडा वगैरे काही एक होणार नाही आणि मालविका आणि माझ्या लग्नाची बोलणी आता इथून पुढे बंद. घरात हा विषय सुद्धा काढायचा नाही, कळतंय का तुला. मालविकाला इतका काय राग येतो आणि अगदी रडत रडत तिथून ती निघून गेलेली असते. इरावती आत्या अक्षयला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते. अक्षय, तू हा खूप टोकाचा आणि मोठा निर्णय घेतोय आणि हा चुकीचा आहे. तुला लग्न करायलाच लागणार. घरातल्या लोकांसाठी, आरोहीसाठी तिलाही आई हवी आहे ना. त्या बाळाला आई मिळावी म्हणून तू लग्न कर प्लीज. खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. दरवेळेला सारखे नाटकं करते ही इरावती, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. आणि अक्षय सुद्धा एक ठाम असा निर्णय घेतो आणि फायनली इरावतीला म्हणतो की नाही आत्या, हे सगळं काही तमाशा बंद कर. मला साखरपुडा वगैरे काही एक करायचं नाहीये. आता मात्र अक्षय स्वतः नाही म्हणाला, त्यामुळे इरावतीचं काही चालत नाही आणि जास्तीत जबरदस्ती केली तर इरावती मुद्दाम करतीये, कपटीपणाने करतीये. हे अक्षयच्या समोर यायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे इरावती अगदी शांत बसते. तिचा नाविलाज झालेला असतो. इरावती शांत बसलेली असते आणि अक्षयकडे बघते की एवढे प्रयत्न केले, शेवटी हा अक्षय काही ऐकून घ्यायला तयारच नाही. इरावतीला खूप राग आलेला असतो अक्षयचा, पण तिला काही बोलता येत नाही. रमा, सीमा, आजी एकमेकींकडे बघतात आणि आता हसायला लागलेले असतात. रमाला या घरात राहायचं ही देवाचीच मर्जी आणि ती काय कुणी बदलू शकत नाही. आणि रमा म्हणते, रमा अक्षयला वेगळं करणं इतकी साधीसुधी गोष्ट नाहीये. आम्हाला देवानेच एकत्र आणलं आणि देवच वेगळं करू शकतो. त्याच्या मनातच नाहीये आम्हाला वेगळं करायचं तर वेगळं होऊच शकत नाही. रमाला भयानक असा आनंद झालेला असतो. अक्षय सुद्धा रमाकडे बघतो अगदी प्रेमाने आणि खाली बघून घेतो. अक्षयने हिंमत केलेली असते आणि सगळ्यांच्या समोर साखरपुड्याला नाही म्हणलेला असतो. आरोहीला इतका आनंद होतो की अगदी आनंदाने उड्या मारायला लागलेली असते की आई बघ की बाबाचा साखरपुडा वगैरे होत नाहीये, म्हणजे बाबा आणि तू एकमेकांसाठीच आहात. आता ही आरोही तोंडाला येईन ते बडबड करत असते. रमा म्हणते, बेटा शांत बस की. अगं नाही, बाबा तुझाच आहे आणि तुझा सोडून तो कोणाचाच होऊ शकत नाही. त्यामुळे बघ की एवढे काय इरावती आजीने प्रयत्न केला तरी त्यांचा काय साखरपुडा झालाच नाही. आजी आता म्हणते इरावतीला, इरावती अगं जे आहे सत्य ते स्वीकारायला शिक की. आणि किती आमच्या मागे लागणार आहेस तू. नको त्या अक्षयला आणि रमाला वेगळं करण्याच्या मागे लागू. त्या दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही. गेली 7 वर्ष झाली तरीही ते वेगळं होऊ शकले नाही. त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळ्याच प्रकारचं प्रेम आहे. हे सगळं काही तुला माहितीये, तरी मुद्दाम त्रास द्यायचा आणि सूड उगवायचा म्हणून इरावती त्यांना वेगळं करतीये. बास आता. थकली नाहीस का ग इरावती. तुझा सूड उगवायचा असेल तर दुसरीकडे जाऊन उगव आणि रमा आणि अक्षयला आता वेगळं करण्याचा प्रयत्न करू नको. करू दे की त्यांना सुखाने संसार. रमा अक्षय जर त्यांच्या मनाने एकत्र येणार असेल तर त्यांना वेगळं करणारी तू कोण आहेस. इरावतीला आता आजीने चांगलं सुनावलेलं असतं आणि तिची जागा तिला दाखवून दिलेली असते. सीमा म्हणते, वरच्या देवाला तरी घाबर ग. किती अन्याय आणि कपटीपणा करणार. माझं अख्खं घर उद्ध्वस्त केलंय इरावती, आता तरी सुधार. या सीमाला अशी काय ताकद आलेली असते आणि इरावतीचा वेळोवेळी अपमान करत असते. स्वतःची आई सुद्धा मुलीला इतकी तळतळून बोलत असते आणि शिव्याशाप देत असते. तरी इरावती म्हणते, तुम्ही काहीही म्हणा, अजूनही मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. अक्षय आणि रमा कधीही एकत्र येणार नाही. या वेळेला प्लॅन सक्सेस झाला नाही म्हणून काय झालंय. अजूनही मी प्रयत्न करणार आणि त्या दोघांना वेगळं करण्यासाठी धडपड करणार. आता बघूया मित्रांनो, अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा झालेला नसतो. आता मात्र आजी, सीमा, काका, मावशी आणि चिमुकली आरोही अतोनात प्रयत्न करणार आणि रमा आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करून त्यांना ते एकत्र आणणार. जेव्हा रमा आणि अक्षय एकत्र येणार तेव्हा मात्र बघण्यासारखं असणार आणि सगळं काही त्यांच्या घरातली कायापालट झालेली असणार.
रमा त्या घरात आली की मालविका आणि रमा एका मिनिटात घराच्या बाहेर जाणार यात काही शंकाच नाही. मालविका आणि इरावती घराच्या बाहेर गेले की रमा त्या घरात सुखाने संसार करणार आणि सगळ्यांना जागेवर ठेवणार. हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा जबरदस्त ट्विस्ट इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.